स्मार्ट अहमदनगर न्यूज. सगळ्यांना माझं जय महाराष्ट्र. आत्ताच काही वेळापूर्वी एक सगळ्यांसमोर एक ब्रेकिंग आली आहे की दुपारपासून विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये जे काही तिथं मोठं एक नाट्य घडलं आणि श्रीगोंदा तालुक्यातनं ज्यांनी त्या ठिकाणी त्यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता त्या संदर्भात दावा केला होता की ज्यानं सूचक म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अर्जावरती सही केली होती त्यांना अर्ज माघारीसाठी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला आणि हा मला न सांगता त्या ठिकाणी केलेला अर्ज आहे. मला जर त्या ठिकाणी उमेदवारी करू दिली नाही तर मी आत्मदहन करेन अशा प्रकारची भाषा त्या ठिकाणी दुपारी होती. मला समस्त अहिल्यानगरकरांना यातल्या काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या अंतर्गत त्या सगळ्यांच्या समोर या निमित्तानं मांडायच्या म्हणून मी आता फेसबुक लाईव्ह या ठिकाणी आलेलो आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की हे दत्तात्रय पानसरे ते कोण आहेत मुळात ते लक्षात घ्या की ते शहराच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराचे सुधा पक्षाचे सदस्य आहेत. नातेवाईक सोयरे धायरे आहेत आणि त्यांची जी उमेदवारीची त्या ठिकाणी अर्ज त्यांनी केला होता तोच मुळात यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी तो अर्ज केला होता. एक लक्षात घ्या की सध्या हिंदुत्वाच्या नावानं फार मोठं त्या ठिकाणी राज्यभर हे मासे जे ते वल्गना करत फिरत असतात आणि एक अत्यंत बारकाईने गोष्ट तुमच्या मी लक्षात आणून देतो की त्यांचे हे जे सोयरे आहेत पानसरे ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज उमेदवारीचा दाखल केला होता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधात की जे स्वतः राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत त्यांच्या अर्जावरती सूचक म्हणून त्या ठिकाणी MIM पक्षाच्या नगर शहरातल्या मुकुंद नगर प्रभागातल्या नगरसेवकाची सही त्याच्यावर सूचक म्हणून होती आणि तिथे जाऊन त्या ठिकाणी दुपारी त्या सूचकानं सही करून त्यांचा अर्ज विड्रॉल दुपारी त्या ठिकाणी केला होता. मुळात प्रश्न हा उपस्थित होतो की ज्या मुस्लिम समाजाला तथाकथित स्वयंघोषित हिंदू धर्मरक्षक जे आहेत ते वारंवार टार्गेट करतात त्याच मुस्लिम समाजाच्या MIM पक्षाच्या की जी त्यांची बी टीम आहे त्या नगरसेवकाला त्या ठिकाणी यांच्या सोयऱ्याधाऱ्यांच्या उमेदवारीच्या अर्जावरती सूचक म्हणून त्या ठिकाणी त्यांची सही घेतली जाते. म्हणजे तुम्हाला मुस्लिम समाज जो आहे तो अशा प्रकारच्या राजकीय कुरघोड्या करण्यासाठी चालतो का? इतर वेळा तुम्ही त्यांना शिव्या देता आणि असा चालतो त्या ठिकाणी मुस्लिम समाज तुम्हाला. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमचं जे काही हिंदुत्वाचं ढोंग आहे हे आता लपून राहिलेलं नाही आहे. दुसरीकडे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट यातली एक तांत्रिक गोष्ट लक्षामध्ये घ्या की सर्वसामान्य माणसासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची दारं जी आहेत ती रात्री उघडी राहतात का कधी राहिली आपण पाहिजे. आज त्या ठिकाणी अशा पद्धतीनं रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय जे आहे ते त्या ठिकाणी उघडं होतं. अजूनही जिल्हाधिकारी कार्यालय त्या ठिकाणी उघडं आहे. इथे दुपारी 3 वाजताची अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. असं असताना सुद्धा रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचं कार्यालय उघडं राहतं कसं? सर्वसामान्य माणूस जर संध्याकाळी 5:46 एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये गेला तर त्याला त्या ठिकाणचा अधिकारी किंवा कुणी इतर असेल तर दारात उभं करत नाहीत. मग हे काही राजे रजवट आहेत का? हे काय महाराज आहेत का कुणी की यांच्यासाठी ही सगळी शासकीय यंत्रणा जी आहे ती पायघड्या घालून त्या ठिकाणी रात्रीपर्यंत चालू असते. माझा निवडणूक आयोगाला सुद्धा प्रश्न आहे की तुम्हाला हे चालतं का? म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये अनेक त्या ठिकाणी राजकीय पक्षांच्या तोडफोडीचे विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. न्याय मिळायला तयार नाही. आणि आज आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय नियम धाब्यावरती बसून कुणाचं तरी गुलाम होऊन अशा पद्धतीने जर निवडणुका बिनविरोध करण्यासाठी त्या ठिकाणी काम करत असेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचं. या देशामध्ये लोकशाही उरलेली नाहीये, हुकुमशाही आलेली आहे. याचं हे एकदम ज्वलंत उदाहरण त्या ठिकाणी आहे. पुढचा मुद्दा यातला एक लक्षात घ्या की दुपारी त्या ठिकाणी आत्मदहन करेल इथपर्यंतची भाषा वापरणारे उमेदवार जे होते शहराच्या सोयऱ्याधारा पक्षाचे सदस्य असतात त्यांच्या कुटुंबातले त्यांनी त्या ठिकाणी संध्याकाळी माघार का बरं घेतली? त्याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना तिथे जी काही अर्थपूर्ण तडजोड समोरच्या विरुद्ध त्यांच्या सहकारी पक्ष असणाऱ्या महायुतीच्या भारतीय जनता पार्टीच्या
उमेदवाराकडनं करून हवी होती ती दुपारी त्यांची पूर्ण झाली नाही. त्यांचा जो काही अर्थपूर्ण त्याच्यातला अपेक्षित भाग होता तो त्यांना मलिदा पोहोचला नाही. तो संध्याकाळी पोहोचला. त्या ठिकाणी मशीन्स लावून मोजण्याच्या मशीन्स लावून त्या ठिकाणी तो मोजण्याची खात्री झाल्यानंतर मलिदा ताटात पडल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी माघारीचा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा चॅलेंज करण्याचा एक प्रकारे अप्रत्यक्ष प्रयत्न या माध्यमातून केला गेला आहे. मला असं वाटतं की हे जे काही या निवडणुकीच्या निमित्तानं विधान परिषदेच्या समोर आलेलं आहे हे अत्यंत ओंगळवाण आहे. आज या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मूळ पार्टी जी आहे तिचा जर आपण अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल की या पार्टीमध्ये सन्माननीय राम शिंदेजी जर सोडले तर आता ज्या अलीकडच्या काळामध्ये विशेषतः हे सगळे इतर जे घटक आहेत त्यांना मूळ लोकांना बाजूला करून त्या ठिकाणी या सगळ्यांना पुढे आणण्याचं काम केलं गेलेलं आहे. एकच पुन्हा मी शेवटी जाताना सांगेन की निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाचं भलं जे आहे ते व्हायला पाहिजे हे अपेक्षित आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आमदार लोकप्रतिनिधी हे निवडून द्यायचे असतात. पण दुर्दैवानं या निवडणुकांमधनं एकच दिसतंय की त्या ठिकाणी स्वतःचे वैयक्तिक अर्थपूर्ण हितसंबंध पूर्ण करून घेणं आणि राजकीय मनसुबे जे आहेत त्याला त्या ठिकाणी धसास लावणं हा अजेंडा घेऊन त्या ठिकाणी लोक जात आहेत. मग हिंदू काय मुस्लिम काय हे सगळं त्या ठिकाणी जे नाटक आहे ते नाटकसुद्धा त्याच्यासाठी वापरलं जातं. पण या सगळ्यामध्ये आपल्या जिल्ह्यातली सर्वसामान्य जनता जी आहे ती मात्र भरडून जाते. हे दुर्दैव आहे. याच्यावरती अहिल्यानगरच्या मतदारांनी विशेषतः माझ्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी अत्यंत बारकाईनं विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मी या निमित्तानं सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.